तोंडाने शिळ घालून सहकार्यांना एकत्र करायचे आणि मग सावज जाळ्यात अडकतात सर्वांनी एकत्र झडप घालायची, त्या सावजाच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडायचे आणि त्याला पूर्णपणे संपवूनच दूर व्हायचे। ही रानकुत्र्यांची म्हणजेच ढोल या प्राण्यांची शिकारीची पद्धत। जंगलात वाघ बघायला सारेच जातात, पण दिसायला अत्यंत सुंदर पण तेवढाच क्रूर शिकारी आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही। यांचा अतिशय सुंदर व्हिडिओ विभागीय वनाधिकारी स्वप्नील भोटे यांनी टिपेश्वराच्या जंगलात टिपला। सावजाला शिकाऱ्याची चाहूल लागली की ते अक्षरशः जीव मुठीत घेऊन पळतात। या रानकुत्र्यांच्या तावडीतून सुटणे अशक्य आहे। सावज शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी पळत असताना मागून हे रानकुत्रे त्या सावजाचे लचके तोडायला सुरुवात करतात। रानकुत्रे शिकारीसाठी एकत्र येताना आपल्या सहकार्यांना वेगळ्या प्रकारची शीळ घालून खुणावत असल्याने त्यांना रानकुत्र्यांना शिळावाले शिकारी म्हणूनही ओळखले जाते। त्यांच्या शिकारीच्या आड वाघ किंवा बिबट्या जरी आला तरी ते त्यालाही जुमानत नाहीत। त्यांच्यावरही चहूबाजूंनी हल्ला चढवून त्यालाही पळवून लावतात। देशातील रानकुत्र्यांच्या संवर्धनासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या 3 राज्यांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील पश्चिम घाटात शेकडोंच्या संख्येने रानकुत्र्यांचा अधिवास असून विविधतेच्या दृष्टीने ही एक चांगली बाब असल्याची नोंद एका अहवालात करण्यात आली आहे।